नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या आजच्या भागवन भागामध्ये आपण बघणार आहोत की गुंजा इकडे साखरपुडा घेण्यासाठी आलेले असतात आणि तिच्या मागे गुंड लागलेले असतात। तेव्हा इकडे लगेच कबीरला टेन्शन आलेले असते की गुंजा अजून का आली नसेल। सर्वजण गुंजाची वाट बघत असतात। कबीरचे लक्ष हे साखरपुड्यामध्ये नसते। ते गुंड गुंजाला चाकू दाखवतात। गुंजा मात्र घाबरत नाही आणि तुम्हाला डोंगरवाडीचं पाणी काय असतं आणि तुम्हाला कशी मी धडा शिकवते तर नावाची गुंजा नाही असे बोलून गुंजा त्या गुंडांना चांगली धुलाई करते आणि तेथून पळ काढत असते। इकडे मधू आणि कबीर ही गुंजाची रेशीमची वाट बघत असतात। तेवढ्यात रेशीम येते आणि मधू विचारते की काय ग रेशीम, तू आली आणि गुंजा कुठे? तर लगेच रेशीम म्हणते की अगं आई, मला पार्लरमध्ये उशीर झाला होता त्यामुळे मी गुंजाला तो साखरपुडा आणण्यासाठी मार्केटमध्ये पाठवले। तर कबीरला आणखीन टेन्शन येते आणि कबीर हा रेशीमवर चिडतो, तो गुंजाला मार्केटमध्ये का पाठवले, ते येथे नवीन आहे। कबीर म्हणतो की आई, आता काही झाले तरी मला जावेच लागेल आणि गुंजाला शोधून आणावेच लागेल, कारण ती सुद्धा एक माझी जबाबदारी आहेच ना। तर मधू म्हणत असते की अरे तू जाऊ नको, कारण येथे साखरपुडा खूप महत्त्वाचा आहे। पण कबीर काही ऐकत नसतो। त्यानंतर ते गुंड पुन्हा गुंजाला अडवतात। तर तिच्या हातातील ती साखरपुड्याची पिशवी मागू लागतात। गुंजा म्हणत असते की काही झाले तरी मी माझ्या साहेबांचा साखरपुडा कुणाला देणार नाही, अगदी जीव गेला तरी चालेल। तुम्हाला माझ्या गळ्यातील मी नेकलेस देते, ते सोन्याचंच आहे। तेव्हा गुंजा तिच्या गळ्यातील नेकलेस काढते आणि चोरांना देते। तर त्यातील एक चोर म्हणतो की हे नेकलेस नक्की खोटं असणार आणि ही आपल्याला फसवते, म्हणून ते गुंड पुन्हा गुंजाला अडवतात। तर गुंजा त्यांना पुन्हा तेथून एक थोबाडीत लावते आणि दुसऱ्या गुंडांची चांगली कानसळी लावून त्यांना खाली पाडते आणि तेथून जायला निघते। इकडे कबीर कुणालाच काही न सांगता उमेशकडून बाईकची चावी घेतो आणि साखरपुड्यातून तो गुंजाला शोधण्यासाठी जायला निघतो। तर लगेच मृणई म्हणत असते की अरे अभि कबीर, कुठे चालला तू? मात्र कबीर काहीच उत्तर देत नाही आणि लगेच आलो असे बोलून कबीर लगेच गुंजाला शोधण्यासाठी निघतो। मृणईला मात्र खूप वाईट वाटते आणि माया ही मधूवर आणि सर्वेश्वर भयंकर चिडलेली असते। मधूला विचारत असते की अगं कबीर कुठे, आणि मृणईला सुद्धा सर्वांसमोर ती विचारू लागते की मृणई, कबीर कुठे गेला? मृणई म्हणत असते की मला काही माहिती नाही। तर मधू सांगत असते की तो गुंजाला शोधण्यासाठी गेला। तर लगेच सर्वेश्वर म्हणतो की काय झाले गुंजाला, गुंजा अजून आली नाही का, आणि कुणाला पोलिसांना फोन करायचा का? तर मधू म्हणत असते की नाही रे, त्याची काही गरज नाही, पण गुंजा मार्केटमध्ये कबीर आणि मृणईच्या लग्नाचा साखरपुडा आणण्यासाठी गेलेली आहे। कबीर सर्व मार्केटमध्ये गुंजाला शोधत असतो। तोपर्यंत इकडे ते गुंड गुंजाचा पाठलाग करत असतात। गुंजा त्यांना चकवा देण्याचा प्रयत्न करत असते आणि एका घरामागे ती लपलेली असते आणि तेथे तिला एक लोखंडाची काठी सापडते। तर गुंजा त्या गुंडांच्या डोक्यामध्ये ती काठी घालते आणि त्यांना जबर असं मारते आणि पुन्हा तेथून ती जायला निघते। तरी सुद्धा ते गुंड आपल्याला वाचवत तेथून गुंजामागे पुन्हा पाठलाग करत असतात आणि गुंजाला ते पुन्हा पकडतात। तर कबीर हा रिक्षावाल्यांना विचारतो आणि त्या दुकानदाराला सुद्धा विचारतो। दुकानदार सांगतो की येथे ही मुलगी आली होती, पण तिने साखरपुडा घेतला आणि ती त्या दिशेने निघून गेली। तर लगेच कबीर सर्वत्र शोधू लागतो। त्याला मात्र काही गुंजा सापडत नसते आणि लगेच समोर गुंजाही खाली पडलेली असते आणि ते गुंड तिच्या हातातील पिशवी हिसकवण्याचा प्रयत्न करत असतात। गुंजा म्हणत असते की काही झाले तरी मी ही पिशवी तुम्हाला देणार नाही आणि माझ्या साहेबांचा साखरपुडा आहे। तर कबीर समोर गुंजाला गुंडांनी खाली पाडलेले बघतो आणि त्याला खूप चिड येते। तेव्हा लगेच तो धावूनच त्या गुंडावर येतो। त्यानंतर इकडे कविता आणि रेशीम ह्या मृणईची माफी मागण्यासाठी तिच्या रूममध्ये येतात। मृणई मात्र रडत असते आणि याचा जाब आता मला कबीरलाच विचारावं लागेल की त्याच्यासाठी साखरपुडा महत्त्वाचा आहे की नक्की त्याच्या मनामध्ये दुसरे काही आहे। तुम्हाला माफी मागण्याची काही गरज नाही। तर कविता आणि रेशीम ह्या मृणईला समजावण्याचा प्रयत्न करतात की गुंजाची जबाबदारी ही कबीर भाऊजींवर आहे आणि गुंजाला जर काही झाले तर कबीर भाऊजी गुंजाच्या आईला काय उत्तर देतील, असे म्हणून ते मृणईला समजावण्याचा प्रयत्न करत असतात। इकडे कबीर हा त्या गुंडांना चांगलं मारतो आणि गुंजाला त्यांच्या तावडीतून सोडवतो। तर गुंजा म्हणत असते की साहेब सॉरी, मला तुमच्या साखरपुड्यासाठी येण्यासाठी उशीर झाला आणि ह्या गुंडांनी घोळ करून ठेवला।
तर कबीर हा गुंजावर चिडतो, तू जेथे जात असती तेथे घोळ घालतच असती, आपल्या पहिल्या भेटीपासून आठव तू किती घोळ घालून ठेवले ते. गुंजा म्हणत असते की साहेब, हा साखरपुडा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण तो माझ्या साहेबांचा साखरपुडा आणि मृणाईचा साखरपुडा आहे. तर लगेच कबीर हा गुंजाकडेच बघत असतो आणि त्याला डोंगरवाडीमधील गुंजाना त्याला वाचवल्याचे क्षण आठवू लागतात. तरीसुद्धा तो गुंजाला म्हणत असतो की चल आता खूप उशीर झाला. गुंजाला मात्र तिच्या पायाला त्रास होत असल्यामुळे चालता येत नसते आणि तर लगेच कबीर त्याचा हात पुढे करतो. तर गुंजा कबीरच्या हातामध्ये हात ठेवते आणि कबीर गाडीवर धरून गुंजाला बसवतो. तर गुंजा कबीरच्या खांद्यावर हात ठेवते. तर कबीर वळून गुंजाकडे बघतच असतो. तर गुंजा म्हणत असते की काय आहे की पहिल्यांदा गाडीवर बसले आणि पाय पण खूप दुखतो, त्यामुळे असे होणारच. आणि ऐनवेळेस गाडीसुद्धा बंद पडते कारण त्यामधील पेट्रोल संपलेले असते. गुंजा म्हणत असते की साहेब, आपण दोघे मिळून गाडी लुटू. पण कबीर म्हणत असतो की तुझ्या पायांना त्रास होईल आणि तू गाडीवर बस, मी लोटतो. तर कबीर म्हणत असतो की बस गुंजा. तर गुंजा ही गाडीवर बसणार की काय आणि कबीर हा गुंजाला घेऊन साखरपुड्यापर्यंत कसा पोहोचणार. कबीर हा गुंजाला गाडीवर बसून घेऊन जात असतो आणि गुंजा ही खुश होऊन कबीरकडे बघत असते. मात्र काही त्रास तिला सहन होत नसतो. त्यानंतर गुंजा लगेच एका गाडीला आडवी होते आणि त्या गाडीवाल्या मालकाला म्हणते की आम्हाला प्लीज इंद्रप्रस्थ नगरमध्ये सोडता का, खूप उपकार होतील. तर तो गाडीवाला मालक हा कबीरला आणि गुंजाला घेऊन इंद्रप्रस्थ नगरमध्ये आणून सोडतो. आणि त्याच वेळेस इकडे मायेने सर्व गेस्टही काढून दिलेले असतात आणि ते सर्व गेस्टही न जेवताच पार्टीमधून निघून गेलेले असतात. तर सर्वेश्वर हा खूप असा मायेवर चिडलेला असतो. आत्तापर्यंत मी तुला काहीच म्हटलं नसतो, हसून खेळून मी तुझ्याबरोबर संसार केला, पण आज जे काही केले ना त्याची मी तुला कधीच माफ करू शकणार नाही. मधूसुद्धा खूप रडत असते आणि सर्वजण कबीरची वाटच बघत असतात. तर सर्वेची आईसुद्धा मायेवर चिडते आणि तुला तुझ्या मैत्रिणी तुझ्यावर हसले म्हणून तू सर्व गेस्ट हे येथून पाठवून का दिले याचा जाब ती विचारू लागते. तर लगेच माया म्हणत असते की मधुश्री ही तुमची दत्तक घेतलेली मुलगी असो आणि तो कबीर याचा जाब तुम्ही त्यांना विचारा, मला विचारायची काही गरज नाही. सर्वेश्वर म्हणत असतो की मधु माझी दत्तक घेतलेली बहीण असो किंवा काही असो, याच्याशी तुझा काय संबंध. माया म्हणत असते की सासूबाई, तुम्हाला कबीरचा इतका पुळका आहे, तो कसा माझ्या मुलीबरोबर आयुष्यभर संसार करू शकेल, त्याची लायकी सुद्धा नाही माझ्या मुलीबरोबर संसार करायची. तर सर्वेश्वर पुन्हा मायावर ओरडतो आणि गुंजा मोलकरीण जरी असली तरीसुद्धा ती एक माणूसच आहे आणि कबीर तिला शोधायलाच गेला असेल, गुंजा काहीतरी नक्की संकटात असेल असे म्हणून तो पुन्हा सर्वेश्वर मायेला गप्प बसवतो. मात्र मायाचे बोलणे ऐकून मधूला खूप मोठा धक्का बसलेला असतो. सर्वेश्वरची आई सुद्धा मायेवर चिडते आणि तुझं खरंच मृणाईवर प्रेम आहे का ग, एका मुलीच्या लग्नामध्ये इतका तमाशा करायची काय गरज होती, आणि तिला प्रेमाने समजवता येत होते तुझ्या मैत्रिणीला सुद्धा. तर लगेच माया ही रागाने आपल्या रूममध्ये निघून जाते. इकडे काकूसुद्धा भयंकर चिडते कारण मनूसुद्धा म्हटली की सुबोधला गुंजाला शोधण्यासाठी जायला काय हवं होतं आणि रेशीमनी साखरपुडा आणला नाही म्हणून माझ्याच मुलावर सर्वजण टोमणे मारतात आणि त्या गुंजाही काही ना काही प्रयत्नही करतच असते आणि आपल्यामध्ये वाद त्या गुंजामुळेच होत असतात. ती घोळ घालतच असते आणि त्याचा काहीतरी नुकसान आपल्याला करावेच लागते. म्हणून काकूसुद्धा ही गुंजावर चिडते. सुबोध तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात कबीर हा गुंजाला हाताला धरून तेथे घेऊन आलेला असतो आणि हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये कबीर हा मृणाईच्या हातामध्ये अंगठी घालत असतो आणि ती अंगठी अचानक खाली पडते आणि ती गुंजाच्या पायासमोर येऊन पडते. गुंजा ती अंगठी उचलते, कबीरच्या हातात देते आणि कबीर हा गुंजाकडे बघत मृणाईच्या हातामध्ये ती अंगठी घालतो. तर मृणाईला खूप वाईट वाटत असते. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.